नमस्कार. सोमवार 6 ऑक्टोबर रोजी रात्री कोजागिरी पौर्णिमा आहे. संपूर्ण वर्षातील ही सर्वात मोठी पौर्णिमा असते. या रात्री चंद्र 16 कलांनी पूर्ण असतो. आपल्या आयुष्यात शीतलता आणि संपन्नता यावी म्हणून चंद्रदेवताला देखील या दिवशी प्रार्थना केली जाते. सोबतच या दिवशी अत्यंत महत्त्वाचा आणि खास उपाय आपल्याला करायचा आहे. सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला काहीच नाही केले तरीही चालेल, पण तुम्ही हा एक प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. उद्या आहे सोमवार, उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, कुटुंबाची प्रगती होईल, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. त्यामुळेच तुमच्या घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होणार आहे. कामे मार्गी लागतील, धनसंपत्ती प्राप्त होणार आहे. घरात माता लक्ष्मी कायम वास करणार आहे, दारिद्र्य नष्ट होणार आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. कोजागिरीची रात्र इतर रात्रीच्या तुलनेत अतिशय महत्त्वाची असते. या रात्री केलेली पूजा त्याचे अत्यंत प्रभावी फळ मिळते. त्यासोबतच तुमचे दुःख, दारिद्र्य संपुष्टात येते. तुम्हाला संपन्नता प्राप्त होते. कारण या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वीवर अवतीर्ण झालेली असते. पृथ्वीवर आलेली असल्यामुळे ती प्रत्येकाच्या घरामध्ये बघते आणि कोण जागे आहे हे पाहत असते. कोजागिरी म्हणजेच कोण जागरण करत आहे, कोण जागे आहे. ही जागृती कामाप्रती, कर्तव्याप्रती, सजगतेप्रती देखील असावे आणि ते आहे का ते देखील पाहते. न झोपणे म्हणजेच जागे असे नाही, तर सावध राहणे म्हणजे देखील जागृत असणे असे देखील आहे. अशी जागरूकता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच ती को जागृती असे पाहते. जो कष्टाळू, प्रामाणिक, सावध आणि देश धर्माप्रती जागरूक आहे त्याला भरभरून वरदान देत असते, त्याला संपन्न करत असते. त्याच्या आयुष्यात कधीही धनधान्याला किंवा कोणत्याही गोष्टीला कधीही कमी पडत नाही. त्याची कामे देखील सहज मार्गी लागतात. माता लक्ष्मी अशा व्यक्तीच्या घरात कायम वास करत असते. त्यामुळेच आपल्याला या दिवशी हा जर उपाय केला तर दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊन वास्तू संपन्न होते. व्यक्तीची तसेच कुटुंबातील सर्वांची प्रगती होते असे देखील म्हणतात. त्यामुळेच कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी ही संधी तुम्ही सोडू नका. नक्की तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 संपणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजीच कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे. आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कोणत्या वेळेत करायची त्याचा देखील मुहूर्त बघूयात. तर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 असणार आहे. कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे. चंद्रोदय हा 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:27 होणार आहे. त्यामुळे तुम्ही जो शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर पूजा करणे उत्तम ठरेल. त्यासोबतच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे. वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करा. अत्यंत सोपा उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील, आलेला पैसा घरात टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल किंवा सतत आजारपण असेल किंवा तुमच्या घरामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याची कमतरता जाणवत असेल, त्याबरोबरच तुम्ही खूप कष्टाने मेहनत करताय, पैसा येतोय पण तो घरामध्ये टिकत नाही, अशा असंख्य समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. चंद्राच्या अमृत वर्षावात मसाला दूध खीर करण्याची प्रथा असून ती 6 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या रात्री जागरण करायचं असतं. एका पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करा. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याची पाने, 2 पानावर सुपारी ठेवायची आहे. तांदूळाच्या राशीवर पाण्याने भरलेला घडा ठेवायचा आहे, तांब्याचा तांब्या. त्याबरोबर त्यामध्ये आंब्याचा डहाळा हे इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवायचे आहे. तर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल तयार करायचा आहे. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवा आणि रात्री 12 ते 12:30 या 30 मिनिटांमध्ये दुधाची वाटी चंद्रकिरणात ठेवावी, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद आपल्याला देतात आणि आपण तो ग्रहण करायचा असतो. त्यानंतर 12:30ला पूजेच्या नंतर पाटासमोर दुधाची वाटी ठेवून
चारही देवतांची हळदी कुंकू, फुले, पांढरी फुले, अक्षता वाहून, अष्टगंध वाहून व्यवस्थितपणे यथासांग पूजा करायची आहे. शरद पौर्णिमा हा एक धार्मिक सण तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतातील पीक कापणीचा देखील उत्सव आहे. हा सण पावसाळा ऋतूचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल दर्शवतो. या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णांची देखील पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची, त्यासोबतच अन्नपूर्णा देवी जी पार्वती स्वरूप आहे तिची देखील पूजा करतात. त्यासोबतच चंद्र आणि इंद्र यांची देखील पूजा केली जाते. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या सर्व 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी मसाला दूध बनवून ते आपण ग्रहण केला, रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवला आणि नंतर आपण तो ग्रहण केला तर त्याने आपल्याला अमृताचे गुण प्राप्त होतात. आणि वैज्ञानिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामुळे चंद्राला दाखवलेला नैवेद्य आपण ग्रहण केल्याने आपल्याला अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात. अशी देखील मान्यता आहे की हे दूध आपण ग्रहण केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि मनोविकार देखील पूर्णतः दूर होतात. तर तुम्ही अशा प्रकारे पूजा करून घरामध्ये लक्ष्मी चालीसा, विष्णू चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, श्रीसूक्तम यासारख्या अनेक सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. मंत्र स्तोत्रांचे पठण आवर्जून करायचे आहे आणि या दिवशी रात्री जागरण करतात. त्यामुळे जागरण करत असताना तुम्ही मनोभावे या स्तोत्राचे, मंत्रांचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायाचे देखील पठण आवर्जून करा. या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये विशेषतः बदल प्राप्त होत असतात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रगती होताना नक्की दिसेल, कारण हा दिवस माता लक्ष्मीला प्रिय आहे. तुमच्या घरामध्ये अनेक समस्या असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, तर या दिवशी तुम्ही उपाय आवर्जून करावेत. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर सकाळी आपल्याला हा उपाय 12:30 वाजण्याच्या आधी करायचा आहे. तुम्हाला जितक्या लवकर शक्य होईल तेवढे लवकर तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला अजून एक उपाय देखील सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला थोडेसे गंगाजल देखील टाकायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला एक तुळशीपत्र देखील टाकायचे आहे, कारण तुळशीमध्ये देखील माता लक्ष्मीचेच प्रतीक असते. त्यामुळे तुळशीपत्र आवर्जून टाकावे. आज तुम्ही तोडून ठेवू शकता किंवा तुमच्या तुळशीजवळ आजूबाजूला खाली तुळशीपत्र पडलेले असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी घर नीटनेटके आणि स्वच्छ असावे. तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण सकाळपासूनच असायला हवे. त्यासाठी तुमच्या घरामध्ये मंत्रजप, स्तोत्र याचे पठण किंवा तुम्ही मोबाईलवर लावून ठेवू शकता. अशा प्रकारे वातावरण तुम्हाला शुद्ध आणि पवित्र ठेवायचे आहे. त्यासोबतच तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि तुमच्याकडे थोडेसे गंगाजल असेल तर ते देखील टाकू शकता. आणि हे टाकून तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर हे पाणी शिंपडायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी पुसून काढायचे आहे. त्यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, ती घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाका किंवा साधे पाणी टाकले तरीही चालेल. त्यामध्ये तुम्ही गुलाबजल टाकू शकता, गोमूत्र देखील असेल तर टाकू शकता किंवा नुसतं पाणी देखील टाकलं तरी चालेल. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने तुमच्या घराच्या दरवाजामध्येच सकारात्मक वातावरण निर्माण होते. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. तुम्हाला एक डिश घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्यावर तुम्हाला हळद कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची आहे. मातीची पंती नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा ठेवू शकता. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता. गाईचे तूप टाकत असल्यास तुम्हाला त्यामध्ये फुलवात लावायची आहे. आणि जर तुम्ही तूप टाकत नसाल तर तुम्ही दुहेरी कापसाची वात टाकून तेलाचा देखील दिवा लावू शकता. बाहेरून घरामध्ये येतो तर आपली उजवी साईड जी असते त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकुवाचा गंध तयार करून त्या गंधाने तुमच्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला, डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला एक एक स्वस्तिक काढायचे आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे. त्यामुळे घरातील पूर्ण नकारात्मकता, दारिद्र्य, दुःख दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असते. त्यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे. म्हणजेच तुम्हाला 8 रेषा ओढायच्या आहेत. ते अष्टलक्ष्मीचे प्रतीक स्वरूप मानले जाते. अष्टलक्ष्मी म्हणजे 8 रूपांचे स्वरूप. लक्ष्मीच्या प्रत्येक रूपाचे स्वरूप हे मानले जाते. जीवनामध्ये सुखसमृद्धी आणलेल्या अष्टलक्ष्मीच्या स्वरूपाला
आदिलक्ष्मी या देवीला मूळ लक्ष्मी, महालक्ष्मी असे देखील म्हणतात. श्रीमद्भगवत देवी पुराणानुसार आदिलक्ष्मीने विश्वाची निर्मिती केली होती. तिच्यातूनच त्रिदेव आणि महाकाली, लक्ष्मी आणि सरस्वती या प्रगट झाल्या होत्या. या जगाचे पालन आणि संचालनासाठी तिने विष्णूशी लग्न केले. महालक्ष्मी जीवन निर्माण करते आणि सुखसमृद्धी देत असते. त्याचबरोबर अष्टलक्ष्मीच्या देखील वेगवेगळ्या रूपांची विशेष माहिती तुम्हाला देवी भागवत पुराणामध्ये नक्की बघायला मिळेल. हिंदू परंपरेत देवी केवळ संपत्ती देणारीच नाही, तर धैर्य, बुद्धी, यश आणि प्रजनन क्षमता देणारी आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी आशीर्वाद देण्यासाठी ती 8 रूपांमध्ये प्रगट होत असते. त्यामुळेच आपल्याला अष्टलक्ष्मींच्या या स्वरूपाची पूजा करायची आहे. तर पहिले बोट ओढताना तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचे आहे, दुसरे बोट ओढताना धनलक्ष्मी, तिसरे बोट ओढताना धन्यलक्ष्मी, चौथे गजलक्ष्मी, पाचवे संतानलक्ष्मी, 6वे बोट ओढताना वीरालक्ष्मी, 7वे बोट ओढताना विजयालक्ष्मी आणि 8वे बोट ओढताना विद्यालक्ष्मी असे नाव घ्यायचे आहेत. अष्टलक्ष्मीचे सर्व नावं मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिलेले आहेत, तर तुम्ही नक्की बघा. नंतर तुम्हाला स्वस्तिकची आणि अष्टलक्ष्मीच्या स्वरूपांची पूजा करायची आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे आणि गूळ घ्यायचा आहे आणि हे देखील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आहे. जिथे आपण दिवा प्रज्वलित केला आहे त्याच्या बाजूला ठेवले तरीही चालेल. दिवसभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते गूळ आणि चणा डाळ गाईला खाऊ घालायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कुंकवाच्या गंधाने मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच्या खाली ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र लिहायचा आहे. अत्यंत प्रभावी मंत्र आहे. हा मंत्र माता लक्ष्मीला समर्पित आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये सर्वांना आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्याचबरोबर या दिवशी कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतरच लवकरच दिवाळी सुरू होणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला 2 दिवे संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहेत. 2 करा किंवा 5 करा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवे प्रज्वलित करण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी दिवे प्रज्वलित केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येत असते, कारण ती बघत असते कुठे प्रकाश आहे, कुठे सकारात्मकता आहे. त्यासाठी तुम्ही 2 दिवे आवर्जून प्रज्वलित करायचे आहे. चणा डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे आणि तांदूळ जे आहेत दिव्याखालचे ते तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता. त्याचबरोबर आपण मुख्य प्रवेशद्वारावर जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याला देखील हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.